गणित आहे 2x अधिक 3y बरोबर 2 आहे. x वजा y चे 2 बरोबर 1 चे 2. पहिलं समीकरण जर आपण बघितलं तर त्यामध्ये x आणि y हे बरोबर चिन्हाच्या अलीकडे आहेत आणि स्थिर पद जे हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे. मुळात म्हणजे जे समीकरण दिलेलं आहे आपल्याला ज्या पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीने आहे, म्हणजे त्याची मांडणी तशी आहे. त्याला समीकरण नंबर आपण काय म्हणणार आहे 3. आता त्याची प्रथमतः आपण काय करणार आहे सामान्य स्वरूपाशी तुलना आपण करणार आहे की ज्याला आपण a1 x अधिक b1 y बरोबर त्या ठिकाणी काय म्हणणार आहे c1. मग a1 ची किंमत किती असेल 2, b1 ची 3 आणि c1 ची किती असणार आहे 2. आता दुसऱ्या समीकरणाकडे येऊ. दुसऱ्या समीकरणाचं जर आपण पाहिलं तर मुळात म्हणजे काय झालेलं आहे की x वजा y चे 2 बरोबर त्या ठिकाणी 1 चे 2. म्हणजे त्यामध्ये जे y वाला आणि त्या ठिकाणी स्थिर पद वाला जे काही दोन पद आहेत तर त्यांच्या छेदामध्ये त्या ठिकाणी आपल्याला 2 आहे. आता ते छेदामध्ये 2 असल्या कारणाने आपल्याला ते घालवायचं आहे. मग त्यासाठी त्या दिलेल्या समीकरणाला आपल्याला किती गुणायला पाहिजे 2 ने गुणायला पाहिजे. म्हणून आपण इथे काय म्हणणार आहे समीकरणाला 2 ने गुणू. इक्वेशन मल्टिपल बाय 2. आता 2 ने गुणत असताना काय होणार आहे 2 ने x ला गुणल्यामुळे काय आलं 2x बरोबर वजा 2 न y ला गुणणार आहे, परंतु त्या ठिकाणी अंशात आणि छेदात जे तर ते y त्या ठिकाणी काय होणार आहे निघून जाणार आहे. म्हणजे थोडक्यात त्याची मांडणी जर व्यवस्थित सांगायचं झालं तर 2 गुणिले x वजा 2 गुणिले y छेद 2 बरोबर 2 गुणिले 1 छेद काय येणार आहे 2. 2 न का गुणतो हे लक्षात आलं का? कारण आपल्याला प्रत्येकाच्या छेदामध्ये जसे की समीकरण 1 बघितलं तर त्याच्यामध्ये 2x च्या छेदामध्ये किती आहे 1 आहे. 3y च्या पण छेदामध्ये किती आहे 1 आहे आणि त्या ठिकाणी 2 च्या पण छेदामध्ये किती आहे 1 आहे. म्हणजे आपल्याला जे काही समीकरण असेल त्या समीकरणाच्या प्रत्येकाच्या छेदामध्ये आपल्याला किती ठेवायचं आहे 1 ठेवायचं आहे. पण इथं काय झालेलं होतं की दोन पदांच्या छेदामध्ये किती आलेलं होतं 2 आलेलं होतं. जर 2 खाली आला असेल तर आहे असं 2 आपल्याला कुठे पाहिजे वर पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला खालची आणि वरची संख्या सारखी असते त्यावेळेला आपण तिला कॅन्सल करू शकतो म्हणजे कट करू शकतो लक्षात घ्या. पण त्यासाठी आपण त्या समीकरणाला आपण काय करतोय 2 न गुणतोय. 2 न x ला गुणल्यामुळे काय आलं 2x वजा ह्या 2 ला हे 2 काय झालं कॅन्सल झालं. राहिलं काय y बरोबर. त्या पण 2 ला हे 2 काय झालं कॅन्सल झालं. राहिलं किती 1. आता हे समीकरण आपल्याला हव्या अशा पद्धतीने तयार झालं. त्याला नंबर किती दिला आपण 2 दिला. आता या समीकरणाचे आपण काय करायचं सामान्य स्वरूपाशी तुलना करायची कंपेअर विथ द जनरल फॉर्म. जनरल फॉर्म काय आहे a2x b2y c2. म्हणजे a2x अधिक b2y बरोबर काय आहे c2. आता a2 ची किंमत किती असणार आहे 2, b2 ची किंमत किती असणार आहे b2 च्या वर बघायचं आपल्याला इथं y आहे म्हणजे इथं y आहे. ह्या y चा सहगुणक इथं काय नाही म्हणजे किती आहे 1 आहे. त्यानंतर 1 कोएफिशियंट आहे लक्षात घ्या. त्याच्या पुढे चिन्ह कुठलं आहे वजाचं चिन्ह आहे. त्यामुळे त्या ठिकाणी b2 ची किंमत काय झाली वजा 1 झाली. काय झाली वजा 1 आणि c2 ची किंमत काय झाली 1 झाली लक्षात घ्या. म्हणजे तुमची चूक जी आहे तर ती या ठिकाणी त्या ठिकाणी होत असते लक्षात घ्या. त्यामुळे घेत असताना आपल्याला काय करायचं आहे जसं की आपण a2 ची किंमत इथे किती घेतली 2 घेतली. म्हणजे थोडक्यात आपण चलाचे सहगुणक आपण घेतोय. चल आपण घेत नाही लक्षात घ्या. इथं जसा y आहे तसा पण इथं y आहे. म्हणजे ह्या y च्या समोर काय नाही याचा अर्थ किती 1 असतो लक्षात घ्या. आणि त्याच्या पुढचं पण चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी पकडावं लागत असतं. त्यामुळे त्या ठिकाणी b2 ची जी किंमत आहे ती काय तयार झाली वजा 1 तयार झाली. पहिल्या समीकरणामध्ये सुद्धा आपण a1 b1 c1 काढला. दुसऱ्या समीकरणामध्ये सुद्धा आपण a2 b2 आणि c2 जो आहे तर तो काढलेला आहे. आता त्याच्यावरून आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे d ची किंमत काढायची आहे. पण d काढत असताना आपल्याला सांगितलं किती घ्यायचं आहे 12 घ्यायचं आहे. 12 म्हणजे पहिला आणि दुसरं म्हणजे x वाले आणि त्या ठिकाणी y वाले त्या ठिकाणी जे काही कोएफिशियंट आहेत ते घ्यायचे आहे. मग a1 a2 b1 b2 जो तर तो येणार आहे. त्या पद्धतीने किंमत टाकत असताना a1 ची किंमत किती आहे 2 आहे, a2 ची किंमत किती आहे 2 आहे, b1 ची किंमत किती आहे 3 आहे आणि b2 ची किंमत किती आहे वजा 1 आहे. ओके. आता यांचा तिरका गुणाकार करणार आहे आपण d बरोबर पहिल्या कंसामध्ये 2 गुणिले काय आलं वजा 1 परत वजा चिन्ह दिलं परत 3 गुणिले किती आलं 2 परत 2 आणि ते वजा चिन्ह वजा 3 गुणिले 6 बरोबर. वजा वजाची काय होते बेरीज आणि चिन्ह काय घेतो आपण वजा देतो. 6 2 8 आले
म्हणजे आपण त्यांची बेरीज केली आणि त्या ठिकाणी चिन्ह जे आहे ते वजा 2 टाकलं की डी ची किंमत तुम्हाला निघाली. आता त्यावरून काय करायचं आपल्याला पुढं dx काढायचं. मग dx काढत असताना त्या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला 32 सांगितलंय बरोबर का. म्हणजे स्थिर पद आणि y चे सहगुणक त्या ठिकाणी घ्यायचे म्हणजे c1 c2 घ्यायचा आहे आणि b1 b2 घ्यायचा आहे बरोबर. आता तो घेत असताना बघा c1 c2 जो आहे इथे किती आहे c1 2 आहे बरोबर. c2 इथे किती आहे 1 आहे. c2 जो आहे तो किती आहे 1 आहे. परत b1 b2 जो आहे आणि ते 3 आणि वजा 1 आहे. मग dx बरोबर पहिल्या कंसामध्ये 2 गुणिले वजा 1 वजा 3 गुणिले त्या ठिकाणी काय आहे 1 आहे बरोबर. आता वजा 2 1 के वजा 2 वजा 3 1 के 3 बरोबर. वजा 3 1 के 3 3 आणि 2 किती आलं 5 वजा किती आलं 5. सहगुणक जे तर ते त्या ठिकाणी आपण c1 ची किंमत 2 आहे c2 ची पण किंमत त्या ठिकाणी किती आहे 1 आहे 2 1 आणि त्या ठिकाणी 3 आणि वजा 1 ओके. हा dx जो आहे तर तो त्या ठिकाणी निघाला. आता त्यानंतर काय काढायचं आपल्याला dy काढत असताना आपल्याला काय घ्यायचं आहे a1 a2 c1 c2 a1 a2 c1 c2 घ्यायचं ओके. आता a1 a2 घेत असताना काय 2 आणि 2 2 2 c1 c2 घेत असताना 2 आणि 1 dy बरोबर 2 आणि 1 चा गुणाकार 2 गुणिले 1 वजा 2 गुणिले 2 2 के 2 वजा 2 दुनी 4 बरोबर. एक अधिक एक वजा आहे म्हणजे सरळ सरळ वजाबाकी होणार आहे. मोठ्या संख्येचं काय देणार आहे चिन्ह देणार. 4 मधून 2 गेले किती राहिले 2. हे तुम्हाला कशाची किंमत निघाली dy ची किंमत निघाली. आता ती dy ची किंमत निघाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे x आणि y ची किंमत काढायची. x काढत असताना आपण कसा करतो dx भागिले d काढतो. पण dx ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे वजा 5 मिळालेली आहे. छेदामध्ये 8. आता 8 ने काय 5 ला वजा 5 ला भाग जात नाही त्यामुळे ते तसंच ठेवलं. y ची किंमत काढत असताना dy छेद काय येणार आहे d. dy ची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला वजा 2 आणि d ची किंमत किती आहे 8 आहे. आता 2 न 8 ला भाग जातोय बरोबर. म्हणजे या दोन्ही समसंख्या असल्यामुळे देणं आपण त्याला भाग देणार आहे 2 के 2 हे वजा चिन्ह आणि 2 चोक 8. मग आपल्याला उकल निघाली सोल्युशन पहिल्या कंसामध्ये x, y x ची किंमत किती आहे वजा 5/8 आणि वजा 1/4 वजा काय वजा चिन्ह त्यामुळे दोन्ही चिन्ह निघून गेली. 5 काय आलं 8 आलं. इथं सुद्धा काय झालं दोन्हीकडे पण अंशात आणि छेदात वजा चिन्ह आहे त्यामुळे निघून गेलं. उत्तर किती आलं 1/4. 5/8 आणि 1/4 दोन उकली जे तर या समीकरणाचे आपल्याला निघाले ओके.